सन्माननीय महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आज येऊन ठेपलेला आहे। चिरंजीव विलास गावित, मधु चिसोका प्रियंका गावित यांच्या शुभ विवाह सोहळ्याच्या अतिशय भव्य दिव्य आणि दिमागदार आणि आनंदमय वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत लग्न प्रसंगी उपस्थित असणाऱ्या नागझरी येथील सर्व ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळ आणि सर्व पालकगण या सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मी प्राध्यापक जयराम गावित दोन्ही पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम। आपली उपस्थिती या विवाह प्रसंगी खऱ्या अर्थाने शोभा आहे। या लग्न प्रसंगी आपण वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आणि दोन्ही परिवाराबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आत्मीयता व्यक्त करण्यासाठी ग्रहाची विनंती आहे। वधू पक्षाकडून आणि वर पक्षाकडून आपल्यासाठी अतिशय सुंदर व्यवस्था आहे। आपण येऊन आपलं स्थान ग्रहण करावं अशी दोन्ही परिवाराच्या वतीने मी आग्रहाची विनंती करतो। जास्त वेळ न घेता आपण या शुभ कार्याची सुरुवात परमेश्वराच्या नामस्मरणाने करणार आहोत। तत्पूर्वी मी पुन्हा एकदा विनंती करेन की सन्माननीय शिवाजी राऊत साहेब जी प्रतिभा असतील ते मंचवर येतील आणि आपण आपल्याला आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। विनंती करेन आपल्यामध्ये रेवण काशीराम गावी साहेब आहेत, ते गुरु येतील आणि प्रार्थना करतील। प्रार्थना। हेलो 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 वधू आणि वर यांच्या लग्न प्रसंगी परमेश्वराच्या वचनाचं आठवण देणारं हे गीत आपण या ठिकाणी पुन्हा गाणार आहोत। अपनी मेहनत का फल वो पाएगा, अपनी मेहनत का फल वो पाएगा, वो शख्स है मुबारक खुदा उनके कोप में रहता है जो।
तेरी पत्नी के घर के अंदर मेवादार दाखला कैसी रहेगी तेरे दस्तखान तेरी औलाद तेरे पौधों के मांग रहेगी तेरी पत्नी तेरे घर के अंदर ऐसी कर उसी को मिलेगी मनुष्य उत्पन्न केली त्याने ती प्रारंभापासून नर नारी अशी उत्पन्न केली व म्हटले याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. यामुळे ती पुढे दोन नव्हेत तर एक देह अशी आहेत. यास्तव देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचारणाच्या कारणावाचून टाकून दुसरी करीतो तो व्यभिचार करीतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करीतो तोही व्यभिचार करीतो. तर नवरा बायकोची जी कर्तव्य आहेत तर या ठिकाणी प्रेषित पौल त्याच्या पत्रामध्ये जे सांगत आहे ते विशेष करून वर आणि वधू यांनी ऐकायचं आहे. बायकांनो म्हणजे प्रियंका, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे. तसेच ख्रिस्त हा शरीराचा तारणार आहे. जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे बायकांनीही सर्व गोष्टीत आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. नवऱ्यानो म्हणजे दिलास गावीत जशी ख्रिस्ताने मांडीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी प्राण अर्पण केले तसे तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा. यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी. म्हणजे तिला डाग व सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे नवऱ्यानो आपल्या बायकोला आपले शरीर असे मानून तीजवर प्रीती करावी. जो आपल्या बायकोवर प्रीती करीतो तो स्वतःवर प्रीती करीतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही तर तो त्याचे पालन पोषण करीतो. तसेच ख्रिस्त ही मंडळीचे करीतो कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. ह्यामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोला जवळून राहील आणि ती उभयता एक देह होतील. अशा या पवित्र स्थितीत संयुक्त होण्यास ही दोघे आता आली आहेत.
यास्तव नियमानुसार संयुक्त न होण्याचे योग्य कारण जर येथे असलेल्या कोणास दाखविता येत असेल तर त्याने किंवा तिने ते आत्ताच जाहीर करावे असं मी त्यास बजावितो, नाहीतर यापुढे सर्वदा उगेच राहावे. आपण या ठिकाणी सर्व वऱ्हाडी मंडळी आहे. मी आपणास प्रश्न करत आहे. या ठिकाणी दिलास आणि प्रियंका यांचं लग्न होत आहे, परंतु मी आपणाला हे विचारत आहे की या दोघांचं लग्न होऊ नये असं जर योग्य कारण आहे, पुराव्यासही निश्चित, तर आपण ते आत्ताच जाहीर करावे किंवा आत्ताच बोलू शकता, नाहीतर यापुढे आपल्याला यांच्या लग्नाच्या बाबतीत काहीच बोलण्याचा अधिकार राहणार नाही. तसेच सर्व अंतकरण साक्षी परमेश्वर समोर उभयतास बजावितो की तुम्ही उभयता विवाहात नियमाप्रमाणे एकत्र जोडले जाऊ नये. याचे एखादे कारण जर तुम्हापैकी उभयतापैकी एकास कळले असेल तर ते आत्ताच प्रकट करा, कारण देवाच्या शास्त्रात लिहिलेला नियम सोडून जे संयुक्त झाले आहेत त्यांचा संयोग त्याच्याकडून आशीर्वादित नाही हे निश्चित जाणावे. तर मी चिरंजीव दिलास तुम्हाला विचारत आहे, प्रियंका बरोबर तुझं लग्न व्हावं अशी तुझी मनापासून इच्छा आहे? अच्छा, थँक्यू. प्रियंका मी तुम्हाला विचारत आहे, दिलास गावित यांच्या संगती तुमचं लग्न व्हावं अशी तुमची मनापासून इच्छा आहे? ओके, थँक्यू. तर यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. रामाकोर पाळक साहेब आहेत, तर प्रार्थना करतील. या दोन्ही लेकरांनी त्यांचं लग्न व्हावं म्हणून त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. पुढे देवबाप त्यांना सहाय्य करेल, त्यासाठी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्या स्वर्गातील जिवंत आणि कृपा देवा, तुझी स्तुती करतो. या दोन्ही लेकरांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रिय देवा, या लेकरांनी मनापासून इच्छा दर्शवलेली आहे आणि त्याप्रमाणे आयुष्यभरासाठी प्रभू जे कमिटमेंट या ठिकाणी ते करतील ते पाळण्यासाठी कृपा कर. आज आम्ही विशेष या प्रसंगाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या ठिकाणी कराराने बांधले जातील तेव्हा प्रभू तुझी कृपा तू करू आणि प्रत्येक क्षणी प्रभू तू त्यांना त्या कराराचे आठवण देऊन वैवाहिक जीवन आशीर्वादित करण्यासाठी त्यांना तू कृपा कर. मी पाळक साहेबांना तुझ्या हाती सोपतो. विधी चालवण्यासाठी तू शक्ती, आरोग्य आणि सामर्थ्य तू पुरवशील. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो म्हणत आहे. थँक्यू पाळक साहेब. आता तुम्ही दोघांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं. दिलास विवाहाच्या पवित्र स्थितीत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे एकत्र राहण्याकरिता ही स्त्री म्हणजे प्रियंका तुझी विवाहाची पत्नी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय? हो. रोगात व आरोग्यात हिजवर प्रेम करून तिला संतुष्ट राखून हिचा सन्मान ठेवून व संरक्षण करून हिचे पालन पोषण करण्याची आणि तुम्ही दोघे जिवंत आहात तोपर्यंत इतर सर्व स्त्रिया सोडून केवळ हिच्याशीच एकनिष्ठ राहण्याची तुझी इच्छा आहे काय? ओके. विवाहाच्या पवित्र स्थितीत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे एकत्र राहण्याकरिता हा पुरुष म्हणजे दिलास परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तुझा पती व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? रोगात व आरोग्यात यांच्या आज्ञेत राहून यांची सेवा करून यांच्यावर प्रेम करून यांचा सन्मान ठेवून
आणि संरक्षण करून तुम्ही दोघे जिवंत आहात तोपर्यंत इतर सर्व पुरुषास सोडून केवळ यांच्याशीच एकनिष्ठ राहण्याची तुझी इच्छा आहे काय? ओके, थँक्यू. तर आता मुलीचा हात, मुलाच्या म्हणजे वराच्या, वधूचा हात वराच्या हातात आता जे वधूचे पिता आहे ते देतील, त्याला आपण कन्यादान पण म्हणतो. तर जे काही कन्यादान करायला तर मुलीचा उजवा हात म्हणजे वधूचा उजवा हात वराच्या उजव्या हातामध्ये द्यायचा आहे. हा, मास्टर काशीराम गावित साहेब आहेत, तर प्रार्थना करतील. आतापर्यंत मुलीची सर्व प्रकारची जबाबदारी आई वडील आहेत त्यांनी पार पाडलेली आहे. आता त्यांचे जावई दिलास जे वर आहेत त्यांच्या हातामध्ये त्यांनी मोठ्या विश्वासाने मुलीचा हात दिलेला आहे. तर येथून पुढे ही सर्व प्रकारची जबाबदारी पार पाडण्यासाठी देव जे वर आहेत त्यांना सहाय्य करेल, त्यासाठी आपण प्रार्थना करू. पळसे प्रार्थना करू. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, पुन्हा एक बार धन्यवाद देतो, तुझी स्तुती प्रशंसा करतो यासाठी की प्रभू परमेश्वर जो दिवस त्यांच्यासाठी होता तो दिवस तू दिलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. त्यांनी होकाराचे शब्द वापरलेला आहे आणि यावेळी प्रभू वधूचे मम्मी पप्पा प्रभू परमेश्वर लहानपणापासून शिक्षणापर्यंत नोकरीपर्यंत सर्व काही गरजा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आजची जबाबदारी तिचा पती होत आहे त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे प्रभू तिला आज जबाबदारी पार पडण्यासाठी प्रभू तुझी कृपा पुरव हीच आम्ही प्रार्थना करतो. कारण कन्यादान म्हटलं की एक मोठं मळ करून मम्मी पप्पा आज त्यांचे चिरंजीव सोका प्रियंका कुमारी आज त्यांचा जावई होत आहे, त्यांच्या हातात दिलेली आहे. त्यांना एक परमेश्वर तुझी कृपा पुरव हीच आम्ही प्रार्थना करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणतोय, आमेन. थँक्यू पाटील. तुम्ही हात सोडू नका, हात तुम्ही साहेब असू शकता, हात तुम्ही असं माझ्या मागून बोलायचं, वराने माझ्या मागून बोलायचं. प्रियंका तुला मी दिलास माझी विवाहित पत्नी म्हणून स्वीकार करून घेतो आणि आपण दोघे जिवंत असू तोपर्यंत दारिद्र्यात सुखात व दुःखात रोगात व आरोग्यात मी तुझा प्रेमळ व एकनिष्ठ पती आहे असे परमेश्वरासमोर व ह्या साक्षीदारांसमक्ष प्रतिज्ञा करून सत्य वचन देतो. दिलास तुम्हाला मी प्रियंका माझा विवाहित पती म्हणून वरते आणि आपण दोघे जिवंत असू तोपर्यंत श्रीमंतीत व दारिद्र्यात सुखात व दुःखात रोगात व आरोग्यात मी तुमची प्रेमळ व एकनिष्ठ पत्नी आहे असे परमेश्वरासमोर व ह्या साक्षीदारांसमक्ष प्रतिज्ञा करून सत्य वचन देते. तर आता लग्नाची निशाणी, काही मंगळसूत्र, अंगठ्या वगैरे असतील, जे काही लग्नाच्या निमित्ताने ज्या वस्तू आहेत आपण सर्व या ठिकाणी त्या आणा.
निशाणी आहे, ज्याला सौभाग्याचं लेणे असं देखील म्हणतात. तर ज्या काही लग्नाच्या निमित्ताने लग्नाच्या निमित्ताने या ठिकाणी वराने वधूसाठी सुंदर मंगळसूत्र आणलं आहे आणि मुलीने म्हणजे वधूने देखील वरासाठी सुंदर सोन्याची चेन आणलेली आहे. तर या दागिन्यांसाठी आपण प्रार्थना करू. मास्टर झिनाबाई आहेत, प्रार्थना करते. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद सर्व सामर्थ्य परमेश्वर पिता, प्रभु तो नावानामा धन्यवाद है, तो स्तुति कोस है. जब मैंने देखा पिता परमेश्वरा तो महिमा ने तो गौरव हाती ईश्वर भाई आगे प्रार्थना कोस है. वादी महिमा प्रभु येशू तो ना कमाचा. बरं, तर पहिल्याने आता कलोरीने मदत करायची. काढायची वरानेच आहे, पण मदत तुम्ही करायची. बरं, आता वर आहे वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकतील का आपण सर्व टाळ्या वाजवणार. कलोरीची आता गरज पडेल, कलोरीनं आता मदत करायची. बरं, आपण टाळ्या वाजवू. नॅसरीला पण काढा. हा, वर्ण आता माझ्या मागून जायचं. अचल एक निष्ठता, अचल एक प्रेम भाव याची खून व प्रतिज्ञा म्हणून याची खून व प्रतिज्ञा म्हणून मी तुला मी तुला ही अंगठी देतो. ही अंगठी देतो. मी तुला ही अंगठी देतो. आता वधूने वराच्या बोटामध्ये अंगठी द्यायची. व अढळ प्रेम भाव याची खून व प्रतिज्ञा म्हणून मी तुम्हाला ही अंगठी देते. वरासाठी सुंदर अशी चेन आणलेली आहे. तर आता वधू आहे त्या वराच्या गळ्यामध्ये ती चेन टाकते. आता लग्नाच्या निमित्ताने जे फुलहार आहेत ते आता ते एकमेकांना टाकतील. तर पहिल्याने वधूने टाकायचा. फोटो घेतला गेला. तर आता वराने
आता तुम्ही एकमेकांना द्या, बदलून घ्यायचं. बदलताना फोटो काढायचं का? यावेळेस आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थना झाल्यानंतर त्यांच्या पुढच्या तिकडे आपण फिरवणार आहोत, तेव्हा शुभ लग्न म्हणून. बरं, तर सर्व पाळक लोक आहेत, मी विनंती करतो आपण सर्व पुढे या. आपण नववधूवर आहेत, त्यांच्या पुढील भविष्यामध्ये जे वैवाहिक जीवन जगतील त्यामध्ये देवाने त्यांना सहाय्य करावं, त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. नवीन परिवारासाठी ते प्रार्थना करू. सर्वशक्ती महादेवा का सन पृथ्वीनाथ पण करता में दयाळु कृपाळु देवा आज जी पृथ्वी पाठी में मनुष्य योगला रही बराबर नाही तो वचन केते प्रमाणे प्रभू परमेश्वर देवा दिलास आणि प्रियंका आज त्या बेन हा लग्न जायला आहे, त्या बेन ह्या परस्परस वचन द्यायला आहे आणि त्या वचनाद्वारा प्रभूजी त्या भावी जीवन सुखामय जाय, समृद्धीमय जाय, आनंदामय जाय. त्यासाठी प्रभूजी आम्हा तो पवित्र आत्मय शपथ आहे. आज या लग्न तू आशीर्वादित कोण आहे याबद्दल आम्हा तो आभार. प्रभू परमेश्वर देवा या बेनी वधूवर कोल्हायचे नाही तर प्रभूची या ठिकाणी वर्णी मंडळी देखील तू आशीर्वादित पोहोचे. हर एक कमी घटी येशू तो नाम में पूरा कोल आहे ये बदल आम्हा प्रभू तो आभार माझे. या बेनी वधूवर विश्वमय प्रभू तो साक्षी है, तो आज या ठिकाणी तू उपस्थित आहे याबद्दल आम्हा तो आभार माझे. हालेलुया. प्रभूजी तो इच्छेने तो मर्जीने प्रभूजी त्या जीवन आनंदाकोय जाय आणि भवी जीवन भरभराटीमय जाय. यासाठी दे पिता दे पुत्र दे पवित्र आत्मा या ત્રણ દેવાના આમાં આ વધુવાર આશીર્વાદ છે એ કુટુંબ આશીર્વાદિત બને માટે તું સહાયતા કર. બાદી ગરજ ખ્રિસ્તી યેશુમાં પૂરી પાડજે. આમાં તો આથામાં હપ્તા અમે येशू मसीहના मार्फत मागते. आमेन. सर्व पाळक लोक वर आणि वधू त्यांच्याकडे उजवा हात, आपला उजवा हात त्यांच्याकडे करतील. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुम्हावर पाडो व तुम्हावर कृपा करो. परमेश्वर आत्ता व निरंतर तुम्हाकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देवो. वर आणि वधू उभे राहतील. आता पुरुष ठेवला. ज्या सरकारच्या अंमलाखाली आपण आहोत त्या सरकारकडून प्राप्त झालेल्या अधिकाराने आणि ख्रिस्ताच्या मंडळीचा सेवक या नात्याने मी हे जाहीर करतो की देवाच्या आज्ञेप्रमाणे दिलास गावित आणि प्रियंका गावित ही नवरा बायको झाली आहेत. ज्यास देवाने जोडले आहे त्यास कोणाही मनुष्याने तोडू नये. तर यावेळेस वर आणि वधू यांच्या सह्या होतील. त्यानंतर वराकडून एक साक्षीदार आणि वधूकडून एक साक्षीदार याप्रमाणे जे लग्न Christian Marriage Act
या कायद्यानुसार चिरंजीव दिलास गावित आणि चिसोका प्रियंका गावित त्यांनी या ठिकाणी जोडलेला आहे. पवित्र रेव्हरेंड सन्माननीय पालकवर्ग या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील सन्माननीय आदिवासी साखर कारखाना डोकारे येथील चेअरमन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाहाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पुन्हा एकदा वधू आणि वर पक्षाकडून आम्ही आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. दोन्ही पक्षाकडून आलेल्या मान्यवरांचं शब्दसुमनाने आम्ही जरी स्वागत केला असेल कार्यक्रम हाती घ्यावा. बसून घ्यावं दोघांनी. आजचे हे विवाह त्याच्यानंतर आपल्यामध्ये विशेष व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती माननीय श्री भरतदादा गावित यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्यांचं स्वागत वंते दादा यांनी करावं. आता दुःखी माझा फक्त 10 मिनिट टाइम लावा मग तुम्ही. मी भरतदादा यांना विनंती करतो की आजच्या या नवदापत्यास आपल्या मोराच्या शब्दांद्वारे मनोगत व्यक्त करा. वर आणि वधू यांचं राऊत साहेबांनी एक सुंदर प्रकारे ख्रिस्ती पद्धतीने लग्न लावलं. आनंद झाला. आनंद याच्यासाठी झाला की सर्व समाजासमोर हे लग्न लागलं आणि विशेष आनंद असा की हे दोघी देवाची लेकरं सुशिक्षित आहेत आणि दोघी नोकरीला आहेत. याचा विशेष आनंद वाटला. आपल्या समाजामध्ये अशाच पद्धतीचं एक आदर्श कुटुंब हे निर्माण करणार आहेत आणि त्यांच्या जीवनाची सुरुवात ही त्यांच्या लग्नाच्या सर्व पाळक साहेबांनी त्यांना आशीर्वादित केलेला आहे. भगवंताचा, परमेश्वराचा, प्रभू येशूचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि त्याचे वचन वाचून त्याच्या ज्या पवित्र बायबलमध्ये जे वचन आहेत त्याप्रमाणे ते दोघे एकमेकांवर प्रीती करतील आणि पूर्ण वैवाहिक जीवन हे ख्रिस्ती परिवारामध्ये पुढे नेण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि त्याचबरोबर दोघांनी दोघांच्या आई वडिलांची सेवा करावी एवढी नम्र विनंती या ठिकाणी करतो. पुनश्च या सर्व पाळक साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने, सुरेख पद्धतीने आशीर्वाद देऊन हे सुंदर वचन देऊन लग्न लावलं. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि वधू आणि वर पिताकडनं सुद्धा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.